28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या आरोपींना पाचोरा पोलिसांनी जेरबंद। अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल, चोरीचा मुद्देमाल जप्त। पाचोरा शहरात दिवसाढवळ्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपींना पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली असून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 जून 2026 रोजी दुपारी सुमारे पहाटेचे 3:55 वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील रहिवासी कुसुम एकनाथ पाटील यांच्या घरी ही चोरीची घटना घडली। फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना आरोपींनी आपले नातेवाईक असल्याचे भासवून घरात प्रवेश मिळवला। त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेवत घरातील कपाटातून सोन्याच्या चिऱ्या तसेच रोख रक्कम चोरून नेली। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचोरा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। तपासादरम्यान चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतकर व 21 राहणार सातगाव डोंगरी, तालुका पाचोरा यास ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याच्या साथीदार गोकुळ महादू वाघ पाटील वय 37 राहणार सातगाव डोंगरी याचे नाव निष्पन्न झाले। पुढील तपासात चोरीतील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम व दागिन्यांमधील पितळ वितळवून विकल्याची माहितीही समोर आली। तसेच या गुन्ह्यात इतर काही व्यक्तींनी आरोपींना मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। तपास पथकात पोलीस कर्मचारी कृष्णा चव्हाण, विलास पाटील, पंकज पाटील, हरीश परदेशी, गणेश कुनवर, श्रीराम शिपी व नितीन भालेराव यांचा सहभाग होता। पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू ठेवला असून चोरीच्या प्रकरणातील इतर बाबींचा शोध घेतला जात आहे। पाचोरा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून नागरिकांनीही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राहुल नगरकर, जळगाव जिल्हा ब्युरो चीफ याचा अहवाल।